नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियंत्रित सत्ता प्रकाराच्या जमिनी आणि सिलिंग जमीन या दोन्हींमध्ये काय फरक आहे आणि 14 जानेवारी 2026 रोजी सिलिंग जमीन संदर्भात जो काही शासन निर्णय महाराष्ट्र शासन निर्गमित केला त्या अनुषंगाने जर तुमच्या 7/12 उतारावर नियंत्रित सत्ता प्रकार असा उल्लेख असेल तर अशा जमिनी देखील भोगवटा वर्ग 1 करता येतील का, या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की 7/12 उतार्यावरती सिलिंग जमीन, भोगवटा वर्ग 2 किंवा सक्षम प्राधिकारी परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी, नियंत्रित सत्ता प्रकार असे शेरे आपल्याला 7/12 उतारावर बघायला मिळतात. त्यांचा जो काही अर्थ आहे तो आपण वेळोवेळी यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता नुकताच 14 जानेवारी 2026 रोजी सिलिंग जमीन वर्ग 1 करण्यासंदर्भात जो काही शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला त्या बाबतीत सबस्क्रायबर मित्रांनी अशा काही कमेंट्स केल्या होत्या की काही उतार्यांवर सिलिंग जमीन आणि त्याच्यावरती किंवा त्याच इतर अधिकार रकान्यामध्ये नियंत्रित सत्ता प्रकार असा देखील शेरा आहे. तर अशा परिस्थितीत सदरची जमीन ही नेमकी नियंत्रित सत्ता प्रकारामध्ये मोडते का सिलिंग जमिनीमध्ये मोडते, याबाबत कायदेशीर स्पष्टीकरण करण्यासंदर्भातल्या सूचना आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी यूट्यूब कमेंट्सच्या माध्यमातून केल्या आहेत. सदरच्या कमेंट्स या आवश्यक आणि महत्त्वाच्या वाटल्या म्हणून त्याचा अभ्यास करून आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. मित्रांनो, 14 जानेवारी 2026 रोजी जो काही शासन निर्णय महाराष्ट्राने निर्गमित केला त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ज्या जमिनी या महाराष्ट्र कमाल जमीन धारणा अधिनियम 1961 या कायद्यातील कलम 27 या अंतर्गत जर लोकांना प्राप्त झाल्या असतील तर अशाच जमिनींचा भोगवटा वर्ग 2 मधून 1 करता येऊ शकतो. परंतु म्हणणं असं आहे की उतार्यावरती नियंत्रित सत्ता प्रकार असा देखील उल्लेख आहे. या प्रश्नाचं उत्तर घेण्यापूर्वी आपण नियंत्रित सत्ता प्रकाराच्या जमिनी आणि सिलिंग जमीन या दोघांमध्ये मुख्य कायदेशीर फरक काय आणि तो कशा पद्धतीने आपल्याला 14 जानेवारी 2026 रोजीच्या दिलेल्या शासन निर्णयामध्ये अभिप्रेत करून देता येईल याबाबतची माहिती घेऊ. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे काय, की अशा जमिनी असतात की या जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि कूड कायदा 1948, महाराष्ट्र कूड कायदा 1948 किंवा हैदराबाद म्हणजे विदर्भासाठी हैदराबाद आहे आणि महाराष्ट्रासाठी म्हणजे पश्चिम मुंबईचा जो पार्ट आहे तर त्यासाठी आपल्याला 1948चा कायदा म्हणजे महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम, कूड विवाद अधिनियम 1948 या कायद्यानुसार जे काही जमिनी कुळाला प्राप्त झालेल्या असतात तर त्या जमिनीवरती नियंत्रित सत्ता प्रकार असा शेरा असतो. यामध्ये महत्वाची गोष्ट अशी असते की एखादा कूड जर त्या जमिनीमध्ये असेल तर कुळाने जी काही 32 गची प्रक्रिया, 32 प्रक्रिया आणि त्यानंतर त्या कुळाचं नाव 7/12 लागलं तर त्यावेळेस काही अटी आणि शर्तीवरती जमीन त्या कुळाला दिलेली असते आणि कुळाच्या जमिनींचं संरक्षण व्हावं म्हणून शासनाने त्याच्यावर नियंत्रित सत्ता प्रकार असा शेरा टाकलेला असतो. कधी कधी त्या उतार्यावरती 43च्या बंधनास पात्र असा देखील शेरा असतो. 43च्या बंधनास पात्र याचा अर्थ असा की तुम्हाला जर कूड कायद्याने जमीन प्राप्त झाली असेल आणि त्याची प्रक्रिया करून 32 ग 32 सर्टिफिकेट मिळवून जर उतार्यावर तुमचं नाव दाखल झालं असेल तर ते नाव दाखल झाल्यापासून 10 वर्षापर्यंत तुम्हाला त्या जमिनीची खरेदी विक्री हस्तांतरण करता येत नाही. त्या अनुषंगाने कलम 43च्या बंधनास पात्र असा शेरा अभिप्रेत आहे, म्हणजे त्याचा उल्लेख हा त्यासाठी केलेला असतो. आणि नियंत्रित सत्ता प्रकार याचा अर्थ असा की त्या जमिनीची खरेदी विक्री हस्तांतरण करण्यापूर्वी कोणत्याही सक्षम अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी, प्रांत यांची पूर्वपरवानगी आणि पूर्वसंमती घेतल्याशिवाय तुम्हाला त्या जमिनीचं हस्तांतरण करता येत नाही. दुसरा महत्वाचा पार्ट असा की सिलिंग जमीन ज्या होत्या त्या सिलिंग जमिनी या महाराष्ट्र कमाल जमीन धारणा अधिनियम 1961 या कायद्यानुसार शासनाने जप्त केल्या. म्हणजे
ज्या लोकांकडे मर्यादेपेक्षा जास्त जमिनी होत्या त्या शासनाकडे वर्ग केल्या आणि त्या जमिनी भूमिहीन शेतमजूर स्वातंत्र्य सैनिक यांना वाटप केल्या. आता अशा या दोन प्रकारे जे काही जमिनी प्राप्त झाल्या तर त्या दोन्हींचा उद्देश हा वेगवेगळा होता. यामध्ये सिलिंग जमिनीचा उद्देश असा होता की प्रत्येकाला जमीन असणं आवश्यक आहे आणि जे काही एकाच वर्गाकडे ज्या जमिनी होत्या त्या एकवटू नये किंवा त्यांच्याकडे त्या जमिनी जास्त काळ राहू नये आणि समानतेचा कायदा हा त्या कायद्यामागचा उद्देश होता. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही क्षेत्र हे मिळावं जेणेकरून तो त्याचा उदरनिर्वाह करू शकतो. आणि कुळ कायद्यामध्ये जी काही नियंत्रित सत्ता प्रकार किंवा 43चा बंधनास्पात्र असा जो शेरा टाकला तर त्यामध्ये कुळाच्या जमिनीचं रक्षण करण्यासाठीचा उद्देश हा त्या शेरामागे होता. आता मित्रांनो, काही जमिनी ह्या कुळ कायद्याखाली एखाद्या व्यक्तीला मिळाल्या उदाहरणार्थ, आणि त्या जमिनी मिळाल्यानंतर जर समजा 1961 मध्ये तीच जमीन जर शासनाने सिलिंग खाली खारीज केली किंवा तिला जर शासनाकडे वर्ग केली तर अशा परिस्थितीत अशा जमिनी देखील 14 जानेवारी 2026 रोजी दिलेला जो काही महत्वाचा शासन निर्णय आहे सिलिंग जमीन भोगवटा वर्ग 2 मधून 1 करण्यासंदर्भात, तर या जमिनी देखील भोगवटा वर्ग 2 मधून 1 होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जो काही प्रश्न विचारला होता त्याचं पहिलं हे उत्तर. म्हणजे काय की 1961चा कायदा येण्या अगोदर जर त्या जमिनीचं स्वरूप हे कुळाचं असेल आणि कुळाचं असल्यामुळे ती जमीन जर शासनाने सिलिंग कायद्याखाली ताब्यात घेतली असेल आणि त्यानंतर जर तिचं वाटप केलं गेलं असेल तर अशा जमिनी देखील भोगवटा वर्ग 2 मधून 1 करण्यासंदर्भात तुम्हाला 14 जानेवारी 2026चा शासन निर्णय हा लागू होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियंत्रित सत्ता प्रकार जमीन, सिलिंग जमीन आणि 14 जानेवारी 2026 रोजी शासनाने सिलिंग जमीन भोगवटा वर्ग 2 मधून 1 करण्यासंदर्भात जो काही शासन निर्णय निर्गमित केला होता त्या अनुषंगाने फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.